फर्स्ट थिंग असं होतं की तुम्ही विचारलं होतं की काही माहिती विचारली होती तुम्ही. ती मी प्रेझेंटेशन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. बघू. अ, त्याचं उत्तर देता आलं तर इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके, आजचा दिवस हा होता. इकडे लक्ष द्या सर्वजण. की पहिला प्रश्न होता तुमचा की मुलांचा ऍडमिशन फॉर्म, सिम्पल फॉर्म बनवलेला आहे. या फॉर्मला एवढ्या 2 दिवसामध्ये थोडासा मॉडिफाईड करण्याच्या गरजेचं आहे. म्हणून थोडा मॉडिफाईड आपण करणार आहोत. आणि मॉडिफाईड केल्यानंतर सर्वांसाठी एक नवीन पीडीएफ फॉर्म असेल. तुमच्या क्लासच्या लेवलला तुम्ही तो हे करू शकतात. म्हणजे प्रिंट काढून तो भरून मुलांचं ऍडमिशन करू शकतात. तिथं रिक्वायरमेंट काय काय ते सांगतो. पण तरी पण नवीन फॉर्म मी समजून सांगेल. पण सिंपल मुलांचं नाव माहिती पाहिजे, कॉन्टॅक्ट, बर्थ डेट, नेम ऑफ द स्टुडंट, त्याचा ऍड्रेस, तो कुठल्या स्टँडर्डला आहे, तो कुठल्या स्कूलला आहे, आणि त्याची जॉईनिंगची डेट काय आहे, इकडे लक्ष द्या. जॉईनिंगची डेट आहे. आणि तुम्ही जी काही किट चार्जेस घेणार असेल त्याच्याकडनं, किंवा जी फीज घेणार असेल, त्यातून त्याने किती दिले, काय दिले, आणि पालकांची सही, आणि याच्यात एक तुमचा इथं अबॅकस सेंटरचा स्टॅम्प आपण सांगितला होता. तो स्टॅम्प कसा असावा, म्हणजे तुम्हाला तुम्हाला पण तुमच्याकडे रेकॉर्डला राहील की हा स्टुडंट तुमच्याच सेंटरचा आहे, तुम्ही त्याच्याकडनं डाटा भरून घेतलेला आहे. एक सिम्पल असतं की याच्यात खूप काही रॉकेट सायन्स नाहीये. पण एक जस्ट तुम्ही विचारलं होतं म्हणून सांगतोय. पण याला थोडंसं आपण मॉडिफाईड करून त्याला तुम्हाला एवढ्या उद्या परवाच्या मॅचमध्ये मी देतो. हा आधीचाच फॉर्म आहे, पण त्याच्यात थोडंसं मॉडिफाईड करणं गरजेचं आहे. असं बॅनर मी कमिटमेंट केलंय तुम्हाला. उद्या परवा परवा मला सुट्टी आहे परवापासून. तर परवा मी, आज मला नाही वेळ भेटू शकला काही मॅनेजमेंट इश्यूमुळे. कारण मी ड्युटी नंतर परवाच्या कॅम्पसाठी थोडीशी धावपळ झाली. धावपळ याच्यासाठी झाली ती पण सांगतो. तर हा असा बॅनर मी सर्वांना बनवून देणार आहे. अजून एक दोन प्रकारचे बॅनर आहेत माझ्याकडे. तुमचं त्याच्यात नाव असेल, हे बघा, तुमचं नाव असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, आणि तुम्ही जे काही तुम्हाला तुमच्या सेंटरला जे काही नाव देणार असाल, किंवा ब्रेन ट्रेन एज्युकेशन ठेवायचं तर ब्रेन ट्रेन ठेवा, तुमचं काय नाव असेल. तर मी असा बॅनर तुम्हाला बनवून देणार आहे सर्वांना. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की 70/20चा एक स्टॅम्प तुम्ही बनवून ठेवा. हा, त्याच्यात नाव असायला पाहिजे. त्याच्यात तुमचं सेंटरचं नाव असायला पाहिजे. थोडक्यात तुमचा ऍड्रेस असायला पाहिजे. आणि एटीसीसी, प्लीज इकडे लक्ष द्या. एटीसीसी म्हणून हा आपला टीचरचा आणि सेंटरचा कोड असतो. इथं तुम्ही खाली सेंटर कोड म्हणून जरी तुम्ही टाकला, इथं सेंटर कोड ही चौथी ओळ आहे. त्याचा पण एखादा सॅम्पल झाला की मी तो तुम्हाला दाखवून देईल. म्हणजे जस्ट हे बघा, वैशाली पगारे ताई, त्यांचा मोबाईल नंबर आहे. ब्रेन ट्रेन अबॅकस आणि वेदिक मॅथ क्लास, त्यांचं क्लासचं नाव आहे. स्वामी समर्थ नगर, ओझर. दिसत नाही. अ काय दिसत म्हणता ताई? नाही ना. दिसत नाहीये? दिसत नाही. हा. आता बघा फक्त बरं. तेच दिसतंय सिव्हिल आता स्टॅटस. दिसतंय का? आता सांगेल का कोणी दिसतंय का? हो सर दिसतंय. दिसतंय सर. दिसतंय सर. आता दिसतंय प्रियंका ताई? ओके. हो सर हा, दिसतंय. चला ठीक आहे, इकडे लक्ष द्या. मी असं सांगितलं होतं की मी असा बॅनर सर्वांना बनवून देणार आहे. बॅनर बनवून देण्यानंतर मी असं पण सांगितलं होतं तुम्हाला की बॅनर बनवून दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाला किंवा नात्यागोत्यातून मित्रमंडळींमध्ये जरूर तुमच्या पण परीने एक दोन बॅनर बनवा. पण मी जे बेस्ट डिझाईन आहे तो तुम्हाला, तुमचा फोटो मी उद्या परवा सर्वांचा फोटो पण मागणार आहे. त्याच्यानं तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमचा ऍड्रेस, तुमच्या क्लासचं नाव असलेला बॅनर बनवून देईल. असा 70/20चा स्टॅम्प असायला पाहिजे. त्या स्टॅम्प मध्ये नाव, तुमच्या क्लासचं नाव, तुमचा ऍड्रेस, आणि तुमचा टीचर कोड, म्हणजे एटीसीसी आपण म्हणतो, ॲबॅकस टीचर्स सर्टिफाईड सेंटर जे असतं तुमचं सर्टिफिकेशन आणि सेंटरचा जो कोड असतो, तर तुम्हाला जो दिला असेल 261 दिला असेल, किंवा 151 दिला असेल, जो काय असेल 92 दिलेला असेल, तो टाकला तर इट्स गुड असतो. असा एक छान तुमचा स्टॅम्प बनवून घ्या. हा स्टॅम्प तुम्हाला विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट देतात ते पण दाखवतो. ते कसं असतं, जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट देतात, त्या सर्टिफिकेटच्या कॉलम मध्ये आपण काय केलंय, इथं टीचरांची सही करायची, टीचरांनी ज्या टीचर त्यांना ट्रेन करतायत मुलांना, आणि तुमचा सेंटरचा स्टॅम्प इथं यावा. म्हणजे हा मुलांना तुमच्याकडनं तुम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि ब्रेन ट्रेनचा कोर्स केलाच, पण तुमचा पण त्यांच्याबरोबर आयडेंटिटी जावी, किंवा तुम्ही त्यांना कम्प्लेशन केलंय म्हणून तुमची खरी माहिती त्या याच्यावर जावं. म्हणून आपण एक युनिक डिझाईन बनवताना असं बनवलंय की इथं तुम्हाला स्टॅम्पिंग करून
छानपैकी तुमची मार्कर. जेव्हा सर्टिफिकेट भरायचं असतं तर मी बेसिक गोष्ट शिकवत असतो सर्व ताईंना, की एक चांगला ब्ल्यू, रेड, ब्लॅक असे 2-3 प्रकारचे परमनंट मार्कर आपल्याकडे असायला पाहिजे. बारीक सीडी मार्कर म्हणतो त्याला. आणि छानपैकी मला जरी माझं हँडरायटिंग चांगलं नसेल, पण मी शेजारी पाजारांची रिक्वेस्ट करून मी आत्तापर्यंत 200-200, 500-500 विद्यार्थ्यांचे कॅम्प घेतलेत. तेव्हा सुद्धा माझ्या शेजारी पाजारी जे गुड स्टुडंट होते, जसे आत्ता अस्मिता आली होती मला पेढे द्यायला. अस्मिताकडनं सुद्धा मी 200-200 सर्टिफिकेट लिहून घेतलेत. का? तर त्याचं हँडरायटिंग चांगलं होतं. सांगण्याचा अर्थ असा, ज्याचं हँडरायटिंग चांगलं असेल त्याच्याकडनं सर्टिफिकेट चांगल्या हँडरायटिंगमध्ये लिहायचे, आपली सही करायची आणि इथं स्टॅम्प करायचा. हे मुद्दाम सांगतो. परमनंट मार्कर नाही, म्हणजे ते लॉंग टाइम त्या सर्टिफिकेटवर कॅरी होतं आणि इट्स प्रेझेंटेशन गुड होतं. सो ओके, हे एक बेसिक होतं. त्याच्यानंतर पुन्हा परत असं होतं, की हे बुक तुम्ही जेव्हा घेतात ना बुक, हे जेव्हा बुक घेतात ना, त्याच्याबरोबरच क्वेश्चन पेपर येतो आपला, त्याच्याबरोबरच आपलं सर्टिफिकेट पण येतं आणि अबॅकस. पण हे तुम्ही 0 लेव्हलसाठी थोडीशी वेगळी गोष्ट आहे. जर तुम्ही 5-50 मुलांचा कॅम्प घेतला आणि त्यांना फक्त सर्टिफिकेट जरी द्यायचं असेल तुम्हाला, की तुम्ही नाही बुक घेतलं, सिनियर मुलं होतं, कॅम्पेनिंग केलं, पण त्यांना मोटिवेशन म्हणून सर्टिफिकेट जरी दिलं, तरी आपण सर्टिफिकेट पण देऊया. काही प्रॉब्लेम नाही. 0 लेव्हलसाठी आपण, कारण इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येक ठिकाणी बुक घेऊनच शिकवलं पाहिजे. पण 0 लेव्हलसाठी आपल्याला फ्री कॅम्पेनिंग करता येतं. म्हणजे काही नसताना पण शिकवता येतं. पण काही नसताना पण जर आपण परीक्षा घेतली तर सर्टिफिकेट आपल्याला देता येतं. त्याच्यासाठी जरूर तुम्ही तसं काही केलं तर मला सांगा. मी तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाईड करेल. काही काळजी करू नका. ओके. त्याच्यानंतर पुढच्या लेव्हलचं आपण असं विचारलं होतं, की पुढच्या लेव्हलचं B1, B2चं जेव्हा तुम्ही किट घेतात, B1 आणि B2चं, हे दोघं देण्याचा उद्देश हाच असतो, की या दोघं जरी मुलं शिकले आणि तो जर एकलव्य असेल तरी तो 1,00,000 10,00,000च्या रॉडपर्यंत जाईल. 8 लेवल अबॅकस, इकडे लक्षात द्या, मी प्रामाणिकपणे सांगतो. या 2 लेवल जरी केल्या मुलाने, पण तो एकलव्य असेल तर तो 8 लेवलचं कॅल्क्युलेशन करू शकतो. परत सांगतो मी, जाणीवपूर्वक सांगतो. पण तो काय पाहिजे? प्रियंकाताई, तो एकलव्य पाहिजे. त्याच्यात स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करण्याची हिंमत पाहिजे. या 2 लेवल करून सुद्धा मुलं 8 लेवलची प्रॅक्टिस करू शकतात. आपला सिलेबस आपण असा बनवला आहे. त्याच्यानंतर हे खास करून 3री-4थीच्या मुलांसाठी बुक आहे. पण एखाद्या वेळेस सीनियर पण मुलं जर स्लो असतील, तर त्यांची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे आपण बुक देऊ शकतो. याच्याबरोबरच आपला क्वेश्चन पेपर पण येतो, सर्टिफिकेट पण येतं, ते बंचमध्ये येतं. ती काही काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला कधी किट क्लास सुरू करायचा असेल, तर मी समजून सांगेल. ओके. पुढचं पुन्हा परत M1 आणि M2चं पण असं आहे. जर तुमच्याकडे 5वीतला मुलगा आला, मोठा सिनियर मुलगा आला, तर त्याची पहिली लेवल असते ही आणि ही दुसरी असते. ही दुसरी असते. म्हणजे ह्याच्या पुढे फक्त त्याच्या 5च लेवल असतात. या दोघं पकडून. म्हणून सीनियर मुलांना मूव्हर्स पासून बुक द्यायची आणि खरोखर टफ टास्क असतो इथं. कारण युनिट रॉडवरचे पण कॅल्क्युलेशन असतात आणि 10 वरच्या रॉडचे पण कॅल्क्युलेशन असतात. आणि याच्याबरोबरच क्वेश्चन पेपर येतो, याच्याबरोबरच सर्टिफिकेट येतं, हे पण याच्याबरोबरच येतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला कधी वाटलं तर ते पण आपण बोलू. पण प्रत्येक सर्टिफिकेटवर तुमचा स्टॅम्प करता यावा म्हणून स्टॅम्प बनवून घ्या. त्याच्यानंतर हा पण एक स्टँडर्ड आपला सर्वांसाठी रेट चार्ट आहे किटचा. काय काळजी नका करू. वाटलं तर मी हा ग्रुपमध्ये टाकून देईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक ठिकाणी आपण अबॅकस टूल विथ बॉक्स, एक साधारण ₹25चा एक प्लास्टिकचा बॉक्स येतो अबॅकस टूल बरोबर. साधारण प्रोटेक्शन यावं त्याला म्हणून दाखवतो मी तुम्हाला. एक असं तुम्हाला पाठवलंय ना मी टीचर बरोबर, तर ऑलरेडी काय दाखवायची गरज नाही. तुम्हाला पाठवलंच आहे. तर साधारण तो आपला एक ₹100 आपण एक अबॅकस टूल विथ बॉक्स देतो. त्याच्यानंतर प्रत्येक बुकचे पण आपण जे काही स्टँडर्ड सर्वांसाठी जे काही एकच प्लॅटफॉर्मवर सर्वांसाठी जे काही रेट आहेत ते कॉमन आहेत. ते पण मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकेल. त्याप्रमाणे तुम्हाला 10च्या सेटमध्ये, 5च्या सेटमध्ये तुम्ही मागवू शकतात. इट्स नॉट प्रॉब्लेम. तुम्ही कोणीतरी विचारलं म्हणून हे दाखवतोय मी. ओके. त्याच्यानंतर आपल्या या लेव्हलचा पण चार्ट मी तुम्हाला दाखवलाय. जर आपल्याकडे ज्युनियर, सिनियर आणि पहिली, दुसरीतला मुलगा आला तर त्याच्यासाठी 8 लेव्हल आहेत. पण आपल्याकडे 2री, 3री, 4थीतला मुलगा आला तर त्याच्यासाठी 7 लेव्हल आहेत. आणि आपल्याकडे 5वी, 6वी, 7वीतला मुलगा आला तर त्याच्यासाठी फक्त 5 लेव्हल आहेत. हा पण चार्ट आपण समजून सांगितलाय, आधी पण सांगितलंय, पण जस्ट तुम्हाला माहीत असावं. आणि काही पालक आग्रह करतात, की नाही आम्हाला पहिल्यापासूनच शिकायचं. असं पण खूप सारे बोलतात, की नो प्रॉब्लेम, पहिल्यापासून शिका. पण इथून पण पहिल्यापासून शिकता येतं, इथून पण पहिल्यापासून शिकता येतं, इथून पण पहिल्यापासून शिकता येतं. पण त्याच्यासाठी 0 लेव्हल
ही सर्वांना तुम्ही ऍज अ टीचर म्हणून शिकवलेली पाहिजे. मग बाहेर मुलाने काय केलेलं आहे? मी पण सांगितलं की एखाद्या मुलगा म्हणतो माझ्या ती हे बघा, ही ही B1 केलेली आहे आणि तो डायरेक्ट आला की मला B2 ला ऍडमिशन घ्यायचंय, लेवल 2 ला घ्यायचंय. तर त्याची B1 ची एक्झाम घेऊन टाकायची. जे तुझ्याकडे बुक आहे त्याच्यातली जी शेवटची टेस्ट आहे ती त्याला सोडवायला सांगायची. त्याला येत असेल तर समजायचं तो लेवल 2 साठी कॅपेबल आहे. असं पण मी तुम्हाला काल परवा समजून सांगितलं होतं. अजून काही डाऊट असला तर कधी पण मला कॉल करा, म्हणजे मला तुम्हाला समजून सांगता येईल. हा सर्वात मोठा क्रिएटिव्ह पार्ट आहे ना. इथं काही ताई लोक निघून गेल्या, तर मी उद्या समजून सांगण्याचा करेल. कारण हा 28 कॅल्क्युलेशन, हे 28 कॅल्क्युलेशन रोज क्लासमध्ये मी कसे विचारायचे बघा. इथं 7 कॅल्क्युलेशन, इथं 7 कॅल्क्युलेशन, इथं 7, अशा हा 4 प्रकारचा चार्ट असलेला. हे बघा, वीक 6 साधारण 3 महिने म्हणजे 12 वीक, 12 वीकचा प्रोग्राम असतो. 12 आठवड्यांचा तो चार्ट आहे. आणि प्रत्येक आठवड्याला 28 कॅल्क्युलेशन कसे विचारायचे त्याचं पण मी सर्वे असताना समजून सांगेल. काही सिनियर ताई, जसं मी तुम्हाला आता विचारत होतो की टूलवर करा, फिंगरिंगवर करा, मेंटल अरिथमेटिक करा, हा तो चार्टचाच प्रकार आहे. तो चार्टचाच प्रकार मी तुम्हाला शिकवताना वापरतो. पुन्हा परत सांगतो. कारण तो चार्टच मी फॉलो करतो आणि ते तुम्हाला सांगतो. जर तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनायचं असेल, तो चार्ट तुम्हाला फॉलो केला तर तुम्हाला पण स्वतःला खूप कॉन्फिडन्स येईल. तो कसा काय मी उद्या लागल्यास पुन्हा परत समजून सांगेल. म्हणजे स्वतःहून तुम्हाला काही, आपण म्हणतो ना की ऍज अ टीचर म्हणून आपण कशा पद्धतीने नोट्स बनवल्या पाहिजे आणि क्लास कसा कॅरी केला पाहिजे हे समजून सांगण्यासाठी. बाकी काय मला माहिती थोडासा आपण लेट झालेलो आहोत. तरी आपण लेट सुरुवात केली होती आज. सो पुन्हा परत आपण उद्या बोलू. जाण्याच्या आधी एक छोटंसं कॅल्क्युलेशन आणि बाय बाय. आणि तरी पण ज्या ताईंना कोणाला वैयक्तिक बोलायचं असेल त्यांच्याशी मी बोलेल. रेडी फॉर द सर आन्सर कॅल्क्युलेशन? चेक करायचं बाकी आहे ना. हा, सांग मग आता पहिल्याचा आन्सर. सांग सांग. 666. तू हुशारच आहे म्हणून तुझ्यावर भरोसा ठेवावाच लागेल. ओके ना. तू परत म्हणशील बरोबर सर. ओके, बरोबर आहे. आता रुपाली ताईंनी तुम्हाला अनुमोदन केलं त्याच्यामुळे कर. दामिनी ताई सांगा पुढचं पुढचं आन्सर सांगा. हा, 2 नंबरचं. 33. स्वाती गांगुर्डे ताई, 2 नंबरचा आन्सर सांगा. 2 नंबरचं सांगा. आता या ताईंनी सांगितलं ते खरं आहे का खोटं आहे का राईट आहे का रॉंग आहे ते सांगा तुम्ही. हा, स्वाती ताई नाही, काय त्या काय बोलत नाही. हा, सुषमा ताई, 2 नंबरचा आन्सर काय होतं? सर माझं 30 आलंय. 30 आलं. हा, दर्शना साबळे ताई काय दाखवतायत तुम्ही बोटांवर? काय होतं तुमचं आन्सर? 33. 33. ठीक आहे. चला, बरेच जणांनी बहुमताने सांगितलं सर म्हणून माझं पण 33 33 आलं. हा, तुम्ही हुशारच आहे. 33. 33च राहायला पाहिजे. प्रश्न तसंच सांगतो असं. ओके. पुढचं अर्चना ताई, 3 नंबरचा सांगा. अर्चना ताई, 3 नंबरचा सांगा आन्सर. 59. हा हा 59. 59. माझं आलं. अजून कोण सांगेल काय आन्सर? 59. हा, ठीक आहे ना. 59 सांगितलं ना का 69? कोण सांगेल अजून काय होतं आन्सर? हा, सांगा अबोली ताई. नाही. हा, 59च आहे सर. नाही. 9. अबोलीताई म्हणतात 9. आता 59 आणि 9 मध्ये खूप फरक आहे. एक तर 9च असायला पाहिजे ना तर 59च असायला पाहिजे. एक काहीतरी पाहिजे. आणि आमच्या दर्शनाताई तिकडे म्हणतायत राहुल बाबाला मतदान करा असं म्हणतायत. म्हणजे त्यांचं पण ऐकायला पाहिजे. ओके ना. हा, म्हणून नाही. आन्सर इज द 9. नाही. नाही. ओके, ठीक आहे. 9. आता 4 नंबरचा आन्सर मी सांगितलं होतं तेव्हा मी काय सोपं होतं म्हणून मी लिहिलं नाही. मी नाही लिहिलं 4 नंबरचा आन्सर. ओके, तर 4 नंबरचा आन्सर कोण सांगेल मला? आन्सर इज सोपं होतं असं मी बोललो होतो तेव्हा. बरेच जण मला दाखवतायत बोटांवर. मग सोपं आहे म्हणूनच सर्वजण दाखवतायत. हा, प्रियंका पटांगे ताई, काय आन्सर? ठीक आहे, चला. तुम्ही सर्वांचा, म्हणजे मी लिहिलेलं नाहीये, तुम्ही सर्वजण 20 व्ही फॉर विक्ट्री म्हणून तुम्ही दाखवतायत म्हणून 20 इज द राईट आन्सर. ओके, त्याच्यानंतर
फिफ्थ नंबरचा आन्सर. फिफ्थ नंबरचा आन्सर. पूजाताई, व्हॉट इज द आन्सर फिफ्थ नंबरचं? आता त्या लक्ष्मीताई नाही म्हणतायत तुमच्या आन्सरला, तर मग आता कोणाचं खरं समजायचं आपण? लक्ष्मीताई म्हणतात 64, तुम्ही म्हणतात 44. मग एक तर 64 नाही तर 44, एकच काहीतरी असायला पाहिजे. 44 आहे सर. हा, आता बघा अजून 34 पण म्हणतायत ताई कोणीतरी. 44 त्याला 44 44 ना. आहे. 44. बहुमत, लक्ष्मीताई, बहुमताचा आदर करूया आपण 44. पण राईट आन्सर इज द 44. बहुमत नाही चालत मॅथमॅटिक मध्ये. जे राईट इज राईट. आन्सर इज द 44. ओके. सो एक कॅल्क्युलेशन केलं होतं का आपण करायचंय, आणि मग डायरेक्ट बाय बाय. ज्या ताईंना बोलायचं असेल त्यांच्याशी बोला. एक सिम्पल कॅल्क्युलेशन, प्रामाणिकपणे डोळे बंद करा, बघूया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. जाण्याच्या आधी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण एंड केला पाहिजे क्लासचा, म्हणून उद्देश असतो आपला जाण्याच्या आधी. सर्वजण लक्ष केंद्रित करा. 9 - 6 - 2 +4 +20 +4 -22 +8. आन्सर इज, तुम्ही मेंटली करताय सर्वजण म्हणून आपण सिंपल घेतलं, आणि सर्वांकडे बऱ्यापैकी 90% आन्सर आहे तुमच्याकडे 50. सर्वांकडे. आन्सर इज द ऋतुजा, इट इज 50. नॉट आन्सर राईट. आन्सर इज द 15 सर. 1515. 1515 इज द राईट आन्सर. येतं तुला ऑलरेडी, काही काळजी नको करू. फक्त ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल, कारण हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ऐकण्यात गडबड झाली की होतं, आपण ते समजून चालू शकतो. पण तुम्हाला ऍप्लिकेशन येतात. कोणीही म्हणायचं नाही की मला येत नाही, कोणीच नाही. प्रत्येकाने म्हणायचं मला जमतं, पण थोड्याफार काही अडचणी आहेत टेक्नॉलॉजिकल, म्हणून अडचणी आहेत. पण तुमच्याकडे बुक आहे. जेव्हा तुम्ही बुकवर करत होता, जेव्हा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देते, त्या टेस्टमध्ये किती छान 98 सर्वजण तुम्ही छान सॉल्व्ह करतात, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला येतं, नो डाऊट. ओके ना. सो बाय बाय. ज्या ताईंना लर्निंग टाइम इज ओव्हर, ज्यांना जायचं त्यांनी जा, ज्यांना खरोखर काहीतरी अडचण आहे त्यांनी थांबून बोला. आता अदरवाईज क्लास संपलाय, मी असं सांगतो. ओके. बाकीचं उद्या सर, क्लासमध्ये बोला. आपण टेन्सचा रॉड जर का लेफ्ट हँडने ऑपरेट केलं तर चालणार नाही का चालतं ना, चालतं. शीटवर? करायचंच आहे ना, चालतं ना, नो प्रॉब्लेम ना. या 2 बोटांचा वापर करायचा ना. हो, हो. टेन्सचा ती रॉड सवय केली तर चांगली नाही. बघ, असं केलं म्हणजे पिंच, असं केलं म्हणजे ओपन, असं ओपन. केलं म्हणजे लोअर बीट्स, असं केलं म्हणजे अप्पर बीट्स, असं असं करतात ना मुलं. नो प्रॉब्लेम. करायची सवय का. पण काय होतं, की या मोडमध्ये काही ताई लोक आपल्या खूप सवय नसते, कन्फ्यूज होतात. यू आर द, तुम्ही, तुमचं एज राईट आहे. तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून या सर्व गोष्टी लवकर, अजून नवीन जनरेशन लवकर फास्ट आत्मसात करतात. पण आपल्या काही ताई लोकांना अडचण येते, म्हणून आपण जास्त कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण करतो त्यांना. पण डेफिनेटली वापरायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ना. चलेगा. अजून सर उद्या उद्या सर रात्री घेणार की दुपारी घेणार आहे क्लास सर? ताई, मला आवाज नाही आला, परत सांगा. रुपाली ताई, रुपाली ताई, परत बोला. दुपारी घेणार आहे उद्या की रात्रीच घेणार आहे? कोणासाठी? उद्या दुपारी घेणार पडले ना सर क्लास? कोणाचा? आज क्लास की रात्री आहे? सर्वांसाठीच. नाही, सर्वांसाठी रात्रीच राहील ना. सर मगाशी मगाशी मी तुम्ही असं बोलले ना बोललो, मगाशी की मगाशी दुपारी असं घे. बोललो, की ज्या ताईंना काहीच समजलेलं नाहीये, ज्या ताईंना समजून हा सर मी घ्यायचंय, तेच बोलते की त्यांच्या हा त्यांच्यासाठी आपण दुपारी देणार आहोत एखाद्या दिवशी. उद्या उद्या नाही, उद्या तर ड्युटी आहे मला, परवा वगैरे. आपण हा परवा हा हा एक दिवशी मी आधी मेसेज टाकेल, की आज रिव्हिजन आहे. सर ज्या ताईंना समजलं नाही, तुम्ही खूप हुशार आहेत, तुम्हाला काय रिव्हिजनची गरज. मी असं पण बोललो, की ज्या ताई ऑलरेडी हुशार आहेत त्यांनी तिथं यायचं नाही. ज्या ताईंना काहीच समजत नाही, ज्यांना काही अडचणी आहेत, त्या ताईंनी यायचं. तुम्ही एवढ्या छान कॅल्क्युलेशन करतात, तुमच्यासाठी नाहीच आहे. हा, पण तुम्हाला असं वाटत असेल नाही की मी सर रिव्हिजन तसं मध्ये, नाही उद्या बोला बोला, चालेल. बोलायचं काही, ठीक आहे, चालेल. ओके. सो अजून एनी डाऊट? प्रियंका ताई, प्रॅक्टिस सुरू करा. काही डाऊट असला तर मला सांगत राहा. ओके. ओके. सर अजून, हा, लक्ष्मीताई बोला.
सर टेस्टला वेळ लागतोय खूप 22 मिनिट्स लागतायत. मी म्हणेल इट इज अ राईट टाइम. मी 22 खूप वेळा बोललो असेल. 22, 26, 25 एवढा टाइम लागतो. आठवतं तुम्हाला? 20 ऐका ना, मी मिनिट्स लागतायत. हो ना, हा. मग तुम्ही एकदम राईट आहेत. मी म्हणत उलट जे लवकर घाई करतायत ना, ते काहीतरी शॉर्टकट करतायत. पण यू आर द राईट. छान पैकी 20 Answer येत 20 आहेत सगळे सर. आन्सर हा, म्हणूनच सांगतो तुम्ही परफेक्ट आहात. 22 वरून आपण कधी 10 वर येणार समजणार पण नाही तुम्हाला. काही काळजी नका करू. पण सातत्यबद्ध आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते प्रामाणिकपणे करा. करणार तुम्ही, काही काळजी नका करू. 22 नाही, पार 28, 30 लागले तरी तुम्ही राईट आहेत. काही काळजी नका करू. फक्त कन्सेप्ट परफेक्ट पाहिजे. बिंदास राहा. ओके. आपल्याला आहे ना, सुनील गावस्कर सारखं 5 दिवस सुद्धा मैदानात उभं राहून 50 रन करता आले पाहिजे. मला हे सांगायचंय. आपल्याला एकदम 2020 मध्ये लगेच बाबा यायचं आणि 30 रन करायचे आणि आउट नाही व्हायचंय आपल्याला. सांगायचा अर्थ असा आहे की सातत्यबद्ध आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करता आली पाहिजे. काय काळजी नका करू. तुम्हाला पण जमत नाही ना, तर त्याच्यासाठी मी मदत करेल. पण तुमचा स्पीड आपोआप वाढेल. काही काळजी नका करू. ओके. ओके. फक्त शांततेत आपलं प्रॅक्टिस करत राहायचं. शिकवायला सुरुवात करा. अजून एक्सपर्ट बनाल तुम्ही. काही प्रॉब्लेम. ओके. सो ओके सर, थँक्यू. अजून कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही बोलायचंय का? थांबूया. तुमचा कोणाचा हात वरती आला तर डाऊट आहे असं समजतो, नाही तर मी बाय बाय करतो सर्वांना मग. ओके. दामिनी ताई, आता रेग्युलर क्लास सुरू करा हौशेने. हा हा, हौशेने करा सुरू. छंद म्हणून करा. बघा, मजा येतो. बरं वाटतं कोणाला तरी शिकवलं की आपण. हा, कडवणमध्ये सर्वांना शहाणं करून सोडायचं आपण. असा काहीतरी संकल्प घेऊन करायचं. ओके ना? ओके. चला, ओके, बाय बाय. भेटू आपण पुन्हा परत उद्याच्या क्लासमध्ये. ओके, चालेल.